ते सगळं बाजूला ठेव. घरात एक विषय झालाय, त्यासाठी तुला इथं भेटायला बोलवलं. काय विषय झाला बोल की. अरे काय झालं, वाघमाऱ्यांच्या त्या आत्या आल्या होत्या. आता आम्ही रात्रभर बाहेर होतो ना, त्याच्यावरनं आम्हाला आणि मम्मीला लय बोलल्या. मम्मीचं आणि त्यांचं भांडण बी झालं. पण त्या आत्यांनी जेव्हा माझं नाव घेतलं ना, तेव्हा वाघमारे अशा कडाडल्या की मी नुसतं त्यांना बघतच राहिलो. वाघमारे माझ्यासाठी अशा भांडल्या ना की डायरेक्ट विकेटच पडली माझी. अरे भारीच की. मग पुढे काय झालं? मग तुमची भांडणं मिटली का? तुझ्याशी काय बोलल्या का त्या? कुठं काय, अरे मी बाहेर येऊन थांबलो. मला वाटलं वाघमारे माझ्या बरोबर येतील, पण त्या आल्या, रिक्षा पकडल्या आणि निघून गेल्या. आणि जाताना माझ्याकडे चिडून बघत होत्या. होय का? सत्या, एक विषय तुझ्या लक्षात येतोय का? वाघमारेंना तू तुझ्या तोंडून काहीच सांगितलेलं नाहीस आणि त्यांना असं वाटतंय का फक्त त्यांच्या मनात तुझ्याबद्दल आहे, पण तुझ्या मनात आहे का नाही त्यांना माहित नाही. त्याच्यामुळे वेळ काढवू नको, लवकर प्रपोज करून टाक. विषय ये. प्रपोज म्हणलं ना की मला एकदम धडकीच भरती बघ. ते नाही जमत मला. अरे अवघड काय नसतंय. बघ काय माहिती का, प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिसची गरज असते. तुला प्रॅक्टिसची गरज आहे जास्त. तू एक काम कर, मला वाघमारे समज आणि प्रपोज कर. तुला वाघमारे समजू? अरे एवढा हसत विचारा काय झालं? अरे मग तुला कसं वाघमारे समजणार? तुला बघून फीलच येत नाही ना काय. मग आता तुला खरोखरची पुरगी आणून उभा केली पाहिजे, म्हणजे तुला फील येईल. हे तशी आयडिया चांगली आहे. होय रे, आयडिया काय वाईट नाही. आईला चेष्टेत मला लय भारी सुचतं रे. पण सत्या, अशी कुठली पुरगी आहे जी आपल्या ओळखीची आहे की आपल्याला मदत करल? मी बी तेच आठवतोय. हा आठवलं. एक आहे आपल्याला मदत करल. कोण आहे? कळेल तुला, कळेल. फक्त ना वाघमाऱ्यांना जसा प्रपोज करणार आहे सेम टू सेम तसा त्यांना प्रपोज करायचा. म्हणजे काय, तुझी प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि तुझ्या मनातली भीती पण निघून जाईल. विषय एंड. अरे पण ती पोरगी कोण आहे? कळेल तुला, थांब जा. नमस्कार मॅडम, काय म्हणताय? काय बिझी नाही ना? नाही ना, आली आठवण अशीच जरा. मी एवढं रागन आले पुढे निघून, तरी बी माझ्या मागं आला नाही मनवायला. कसा येईल? त्याच्या खास मैत्रिणीला वेळ द्यायचा असेल ना त्याला. उद्याच्या उद्या प्रपोज करतो आणि अख्ख्या साताऱ्यासमोर ओरडून सांगतो की माझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. तिच्या प्रेमात पडलेत साहेब. जाऊ दे, मला काय करायचंय. जा म्हणाव तिच्याच माग. फक्त ती पोरगी कोण आहे ना एवढं कळायला पाहिजे. एक चांगली मैत्रीण म्हणून एवढं तर कळायलाच पाहिजे की मला. मॅडम, थँक्यू सो मच. अहो माझ्या बायकोला कपडे खूप आवडले. चॉईस एकदम चांगली आहे तुमची, अगदी माझ्या बायको सारखी. आणि हो, माझ्या मुलीला खूप कपडे आवडलेत. खूप खुश झाली होती ती. बरं झालं काल तुम्ही आलात, त्यामुळे सगळं करू शकलो आपण. वन्स अगेन थँक्स. अहो थँक्यू काय सर त्यात. बरं ठीक आहे, चला. सर, हा काय झालं? मला आज सुट्टी हवी होती. सुट्टी का? एनिथिंग सिरियस? आईची तब्येत ठीक आहे ना?